नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अद्वैतला आता सगळं सत्य समजलेलं असतं की कलाची जर खरी विलन, तिच्या जीवावरती जर खरं कोण उठलेलं असेल तर ते म्हणजे सरोज आहे. कला प्रेग्नेंट असताना सुद्धा तिला पायऱ्यांवरून ढकलून आता मात्र सरोजने फार मोठा अपराध केलेला असतो, परंतु त्याची जाणीव तिला नसते. परंतु हे जे सत्य आहे हे लपवण्यासाठी तिने भरपूर काही गोष्टी केलेल्या असतात. आपलं सत्य बाहेर येऊ नये, आपल्याविषयी कोणाला कळू नये याच्यासाठी तिने खूप नाटकं केलेली असतात. जेव्हा कला खाली पडलेली असते तेव्हा मात्र स्वतः पुढे येऊन जसं काही कलाची लय काळजी आहे असं तिने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु सत्य मात्र कधी लपत नसतं. सत्याचा विजय होतो, उशिरा का होईना, परंतु विजय मात्र सत्याचाच होतो. आता सत्य सगळं पुढं आलेलं असतं. अद्वैतला हे समजलेलं असतं की कलाला ढकलणारी दुसरी तिसरी व्यक्ती नाहीये, तर ती आहे सरोज. आणि त्याला जेव्हा हे समजतं तेव्हा मात्र त्याला प्रचंड राग येतो. त्याला लक्षात आलेलं असतं की आपली आई आहे की जी हे सगळं करते. आपला ॲक्सिडेंट घडण्यापासून तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये कुठे ना कुठे त्याला आई दोषी वाटू लागते. विसरलात का? अहो, लाईकचं बटन दाबायला विसरलाय. तेवढं लाईकचं बटन लगेचच दाबा. सोबतच चॅनलच्या त्या सबस्क्राईब बटनावरती लाटणं पळपट तुम्हाला जे दिसेल ते फेकून मारा. फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे. रोहिणी मात्र हसत असते, कारण की रोहिणीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. कलाला पायऱ्यांवरून लोटून दिल्यामुळे आता मात्र कला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि या गोष्टीचा आनंद रोहिणीला प्रचंड होत असतो, कारण की तिला जाणीव झालेली असते की आता मात्र सगळं जे झालंय ते चांगलं झालंय. आतापर्यंतचे माझे सगळे प्लॅन फेल गेले, परंतु हा प्लॅन मात्र सुपर डुपर हिट झाला आणि याच्यामध्ये मात्र कला आता हॉस्पिटलमध्ये बेडवरती आहे आणि या काय इम्पॅक्ट होणार आहे हे मात्र तिला आता चांगलं समजलेलं असतं. आणि सरोजचं मात्र टेन्शन वाढलेलं असतं, कारण की अद्वैतने आता हॉस्पिटलमध्येच सरोजला भयानक इशारा दिलेला असतो आणि त्यावरूनच मात्र आता सरोजला असं वाटत असतं की माझं सत्य समोर येतं की काय. मी असं केलंय म्हटल्यानंतर आणि ही गोष्ट जर आबांना समजली, घरातल्यांना समजली तर मात्र माझं काही खरं नाही याची जाणीव आता सरोजला झालेली असते. सोबतच मित्रांनो, पुढे आपल्याला भयानक एक मालिकेत बदल बघायला मिळणार आहे. कलाला आता यानंतर हॉस्पिटलमधून जेव्हा घरी आणलं जाणार असतं त्यावेळेस मात्र तिला प्रचंड मोठा धक्का बसणार असतो, कारण की तिचं बाळ आता या जगात राहिलेलं नसतं. डॉक्टरांनी क्लिअर कट सांगितलेलं असतं की आता कला आई बनू शकणार नाही. आणि ही गोष्ट जेव्हा कलाला समजते तेव्हा मात्र कलाला खूप मोठा सदमा बसतो, खूप मोठा आता तिला झटका बसतो आणि मात्र तिचं आता सगळं वागणं बदलणार असतं. वेड्यासारखं आता कला करायला लागणार असते आणि हे मात्र आता कलासाठी खूपच घातक असतं. परंतु हे सगळं सरोजमुळं झालंय हे मात्र सगळ्यांना समजणार असतं. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, अजूनही लाईकचं बटन दाबलेलं नाहीये तुम्ही, लगेच दाबून टाका, वेळ आहे तर. मित्रांनो, त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं चांगले चांगले मजेदार व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी. सोबतच त्या सबस्क्राईबच्या बटनावरती लाटणं फेकून मारा किंवा पळपट फेकून मारा, परंतु ते सबस्क्राईबचं बटन दाबलं गेलं पाहिजे. मित्रांनो, आतापर्यंत असं झालंय की अद्वैतने कलासोबत जे कोकणामध्ये दिवस घातलेले असतात त्याच्यामुळे मात्र आता कलाला दिवस गेलेले असतात आणि कला प्रेग्नेंट झालेली असते. आणि आता कला जेव्हा प्रेग्नेंट आहे हे जेव्हा सत्य घरात समजलेलं असतं त्यावेळेस मात्र सरोजच्या डोक्याचा पारा हा खूप चढलेला असतो. सरोजला आता काय करावं हे समजत नसतं. त्यामुळे आता रोहिणी तिला सांगायला आलेली असते की एक प्लॅन करूयात आपण की कलाला जिन्यावरून तू ढकलून दे खाली, जेणेकरून ती खाली गटांगळ्या खात जाईल आणि मग मात्र तिच्या पोटातलं बाळ देखील जाईल आणि गेली कदाचित तर ती पण देवाघरी जाईल. असा आता रोहिणीचा प्लॅन असतो आणि या प्लॅनला मात्र आता सरोजने समर्थन केलेलं असतं आणि याच प्लॅनवरती तिने काम केलेलं असतं. आणि जेव्हा अपरात्री सरोजने ग्लासचा आवाज करून जेव्हा कला बाहेर आलेली असते त्यावेळेस मात्र सरोजने ऑलरेडी काळजी घेतलेली असते, अंधार ठेवलेला असतो सगळीकडे आणि ती लपलेली असते कोपऱ्यामध्ये. जेव्हा कला पायऱ्यांपर्यंत आलेली असते त्यावेळेस मात्र सरोजने कलाला लोटलेलं असतं. सरोजला आता कलाने पण बघितलेलं असतं आणि कला मोठ्याने ओरडलेली असते की सरोज मॅडम. आणि असं म्हणताच आता मात्र कला त्या पायऱ्यांवरून खाली गटांगळ्या खात खात
आता तिचं डोकं फुटलेलं असतं आणि ती खाली पडलेली असते. ती आता बेशुद्ध अवस्थेत असते. अद्वैतला सुद्धा जाग आलेली असते. घरातले सगळे जागे होऊन आलेले असतात आणि सरोज सुद्धा मुद्दाम जसं काय तिने बघितलं हे सगळं आणि हे बघण्यासाठी आता ती जशी काय आली आहे असं ती दाखवत असते सर्वांना आणि म्हणत असते की मी इथं होते, किचनमध्ये पाणी भरण्यासाठी आले होते रात्री आणि तेव्हा मात्र मी जेव्हा इथं आले माझ्या हातातून ग्लास खाली पडला. कदाचित कला त्याच्यामुळे बाहेर आली आणि ती बघायला आली आणि तिचा पाय अडकून ती खाली पडली आणि तेच आता कलाला खूप महागात पडलेलं असतं. आता सरोजने असं सांगितलेलं असतं, सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वासही ठेवलेला असतो. अद्वैत जेव्हा खाली आलेला असतो तो जेव्हा बघतो की कला आपली खरे ही खाली गटांगळा खात गेली आणि ती आता बेशुद्ध आहे, तेव्हा मात्र अद्वैतचा जीव कासावीस होतो. अद्वैत आता डॉक्टरांना फोन करू लागतो. ॲम्ब्युलन्सला बोलून लगेचच कलाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. सरोजला आनंद होत असतो कारण की सरोजचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो आणि याचा आनंद तिला प्रचंड होत असतो. रोहिणी सरोजपाशी आलेली असते आणि म्हणत असते की वा सरोज वा, काय प्लॅन केला आहेस तू, खरंच मानलं पाहिजे तुला, तुझ्यासारखी प्लॅन करणारी तूच, असं आता रोहिणीने सरोजकडे हसतच म्हटलेलं असतं. सरोजनेही आता खोटे नाटे जे अश्रू असतात ते पुसलेले असतात आणि सरोजही आता हसत असते. रोहिणी म्हणत असते की वा सरोज, काय ऍक्टिंग करतेस तू, कोणालाही डाऊट आला नाही, अजिबात टेन्शन घेऊ नको, आता सगळं सेफ आहे आणि आता ही कला खरे गेली डगात, आता विचारच करू नको तू, एवढ्यावरती ती काय आता जगत नसते, तू आता फक्त चिल कर, टेन्शन घेऊ नको, बाकीचं मी सगळं बघून घेते आणि राहुल सगळं बघून घेईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अद्वैतने आता ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवलेलं असतं. त्यावेळेस मात्र ॲम्ब्युलन्स येऊन लगेचच आता कलाला त्याच्यामध्ये टाकलं जातं. अद्वैतही तिच्यासोबत असतो. अद्वैतला फार टेन्शन येत असतं. अद्वैत म्हणत असतो की खरे उठ ना, अगं काय म्हणतोय मी, अगं मी काहीतरी बोलतोय तुला कळत नाहीये का, असा अद्वैत आता रडतच आता भाऊक होतच तिला म्हणत असतो. कारण की अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की कला खाली पडली, तिला इतकं लागलं, तिच्या जीवाला किती त्रास झाला, या गोष्टीचा त्रास आता अद्वैतला होऊ लागतो. अद्वैतचं कलावरलं प्रेम आता स्पष्टपणे दिसत असतं. अद्वैत कसा करतोय, किती वेड्यासारखं करतोय हे सगळ्यांना दिसत असतं. अद्वैत आता म्हणत असतो की अगं खरे मी बोलतोय ना, माझ्यासाठी कॉफी पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता कॉफी प्यायची आहे, मला कॉफी बनवून दे बरं. तेव्हा मात्र कला काय उठत नसते, कला बेशुद्ध झालेली असते आणि हे बघून मात्र अद्वैतला अजिबात बरं वाटत नसतं. अद्वैत आता पूर्णपणे भारावून गेलेला असतो, भावनांमध्ये वाहून गेलेला असतो आणि तो कलाला पूर्णपणे आता उठवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कलाला दोन्ही हाताने तिचा चेहरा पकडून आता तो म्हणत असतो की खरे अगं उठ ना, अगं काय झालं तुला. आता अद्वैतचं हे बोलणं कलाला काय ऐकू जात नसतं. कला आता बेशुद्ध असते आणि कला त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आता हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. अद्वैत म्हणत असतो की डॉक्टर कुठे. आता मात्र तिथे डॉक्टरही नसतात. तेव्हा मात्र त्या ज्या नर्स असतात त्या म्हणतात की आपण यांना पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरमध्ये हलवूया. डॉक्टरांनी असं सांगितलंय की इमर्जन्सी पेशंटला ICUमध्ये घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या पहिल्यांदा आल्या. त्यावेळेस मात्र आता डॉक्टरही आलेले असतात. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की डॉक्टर, काही झालं तरी चालेल, कितीही पैसा लागू दे, काहीही होऊ दे, परंतु माझ्या बायकोला काहीही होता कामा नये. अद्वैत अगदी बेहाल झालेला असतो. डॉक्टरांपुढे हात जोडत असतो, त्यांना ओरडत असतो, त्यांना म्हणत असतो, कारण की तो भावनेमध्ये पूर्णपणे वाहून गेलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी चालेल, कितीही पैसा लागू दे डॉक्टर, मी सगळंही करेल, कितीही पैसा लागू दे, फक्त माझ्या कलाला काही झालं पाहिजे नाही. आणि कलाच्या पोटामध्ये बाळ आहे, कला प्रेग्नेंट आहे, त्यावरती पण तुम्ही लक्ष द्या, असं आता अद्वैत ओरडू सांगत असतो. आणि आता कलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं आणि कला आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट झालेली असते, ती ऑपरेशन थिएटरमध्ये असते, तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार सुरू केलेला असतो. कलाच्या मेंदूला प्रचंड मार लागलेला असतो आणि त्याचा परिणाम आता तिच्या बाळावरती होतो. डॉक्टरांना एक गोष्ट लक्षात येते की मात्र आता कला प्रेग्नेंट नाही आहे, तिच्या पोटाला देखील मार लागलेला असतो आणि ही गोष्ट आता ते बाहेर येऊन सांगतात आणि म्हणतात की आय एम सॉरी, आम्ही पेशंटचे प्राण वाचवू शकलो, परंतु तिच्या पोटातल्या बाळाला नाही,
असं जेव्हा डॉक्टर म्हणतात तेव्हा मात्र अद्वैतला प्रचंड दुःख होतं. अद्वैतला आता खूप वाईट वाटू लागतं. अद्वैत म्हणतो की असं कसं शक्य आहे, मी बाप बनणार होतो. आणि आता त्याच्या मनातल्या त्याच्या बापाच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या मनामध्ये जागल्या होत्या आणि कलाशी बोललेलं जे बोलणं आहे ते आता अद्वैतला आठवू लागतं. अद्वैत कलाला म्हणालेला असतो की मी बाळाची काळजी घेईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अद्वैत कलाची सेवा देखील करायला लागलेला असतो आणि त्याला त्याच गोष्टी आठवत असतात की कला किती खुश होती, मी किती खुश होतो, घरातले किती खुश झाले होते, आबा किती काळजी करत होते कलाची. हे सगळं आता अद्वैतला आठवत असतं आणि अद्वैत याच आठवणींमध्ये आता त्रस्त झालेला असतो. सरोजही तिथं आलेली असते. सरोज अद्वैतकडे येते आणि म्हणते की अद्वैत अरे अद्वैत काय झालंय तुला, अरे तू शांत राहा ना, त्या पोरीसाठी तू इतकं का रडतोय, तुला काही वाटतंय का तिच्याविषयी. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की आई अगं खरे खाली पडली, अगं ती आपल्या घरात पडली आहे खाली, अगं तिला इतकं लागलंय आणि तू म्हणते मला शांत हो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो आणि सरोज मात्र त्याला म्हणत असते की तू कशाला लोड घेतोय, पण तुझं कुठं त्याच्यावरती प्रेम आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तू मला सांगत असतो आणि तू आत्ता हे सगळं करतोय उलटं, मला अजिबात आवडत नाही अद्वैत तू हे सगळं करतोय ते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई तू आता शांत बस ना, आता परिस्थिती काय आहे, मला अजिबात नाही बोलायचंय तुझ्याशी, तू नंतरून ये माझ्याकडे. असं आता अद्वैत म्हणतो. अद्वैतला तोपर्यंत माहीत नसतं की खरं काय आहे ते. अद्वैतला आता चैन पडत नसतं. अद्वैत लगेचच कलाकडे जातो आणि म्हणत असतो की खरे खरे अगं उठ ना. डॉक्टर म्हणत असतात की सर तुम्ही प्लीज बाहेर थांबता का. तेव्हा मात्र अद्वैत काय त्यांचं ऐकत नाही. अद्वैत खूप जास्त रागावलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की मी इथेच थांबणार, तुम्ही जे करायचं ते करा ना, मी तुम्हाला कुठं त्रास देतोय. तेव्हा मात्र आता कलाच्या डोक्यावरती सर्जरी सुरू झालेली असते. कलाला आता डॉक्टरांनी भूल दिलेली असते. कला पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असते. कलाचं ऑपरेशन आता झालेलं असतं. कलाला आता ICU मध्ये शिफ्ट करण्यात येतं. तेव्हा मात्र अद्वैत पूर्णपणे हलवून गेलेला असतो. अद्वैत कलाची काळजी घेण्यासाठीच थांबलेला असतो. तो हॉस्पिटलमधून हलायचंही नाव नसतो घेत. सरोज त्याला आता म्हणत असते की अद्वैत तू घरी जा, तिच्यापाशी तिची आई आहे, ती बघेल सगळं. संगीता तिथं असते. संगीता म्हणत असते की हो जावई बापू, तुम्ही घरी जा, आराम करा, मी आहे कलापाशी. परंतु अद्वैत म्हणतो की नाही, माझी बायको इकडे ॲडमिट आहे. मी जेव्हा आजारी होतो तेव्हा माझी बायको सतत माझ्या सोबत होती आणि आता मी कसं काय जाऊ. नाही, मी जाणार नाही. खरेने माझ्यासाठी केलंय, मी खरेसाठी करणार. तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा बरं सगळे, मला इथे एकटं सोडा आणि कलापाशी फक्त मी एकटा थांबणार. असं आता अद्वैत म्हणत असतो. आता मात्र कलाला शुद्ध येईपर्यंत अद्वैत तिथेच थांबलेला असतो. कलाला शुद्ध आलेली असते. कलाला शुद्ध जेव्हा येते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे अगं बरी आहेस का तू, अगं तू काय झालं होतं तुला, आणि मी किती सांगत होतो तुला की मला माझी कॉफी हवी आहे, तू माझं आवरून दे, मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे, तरी सुद्धा तू उठत नव्हती. तेव्हा मात्र कलाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कला म्हणत असते की माझं बाळ. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत अरे माझं बाळाचं काय झालं. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की आपलं बाळ या जगात राहिलं नाही खरे. त्यावेळेस मात्र आता कला ओक्साबोक्शी रडायला लागते. कलाला प्रचंड त्रास होत असतो. कलाला आता आठवत असतं की तिला लोटणारा हात हा सरोजचा होता. तेव्हा मात्र कलाने सगळं सत्य अद्वैतला सांगितलेलं असतं की मी बाहेर आले होते, आवाज झाला होता, मी पायऱ्यांवरती उभी होते, लाईट गेलेली होती, लाईटही नव्हती आणि मागून सरोज मॅडमचा हात मला लागला आणि मी खाली पडले. सरोज मॅडमने मला खाली पायऱ्यांवरून ढकललं आणि हे सत्य आता कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैतला आता प्रचंड राग आलेला असतो, प्रचंड संतापलेला असतो तो आणि म्हणत असतो की खरे तू काय बोलतेस हे सगळं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो अद्वैत, मी जे काही सांगते ना ते खरं सांगते, मला लोटलंय ते सरोज मॅडमनेच लोटलंय. तेव्हा मात्र आता कला रडत असते आणि म्हणत असते की माझं बाळ सरोज मॅडमने मला ढकललं, मुद्दाम ढकललं त्यांनी, मी त्यांना काही त्रास देत नाही, मी त्यांच्यासाठी कधीही वाईट विचार करत नाही मनात, तरी देखील त्या माझ्याविषयी इतका का वाईट वागतात आणि असं का करतात त्या, मला त्यांनी ढकललं खाली. अद्वैत माझं बाळ, अरे माझं बाळ गेलं रे. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो
खरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू अजिबात काळजी करू नको. तुझ्यासोबत वाईट घडलंय मला माहिती आहे, परंतु आता धीर धर, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला देईल आयुष्यभर साथ, असं आता अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र कलाच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी असतं आणि आता कलाला खूप मोठा शॉक लागलेला असतो. कला आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि आणि बाळ गेल्याच्या दुःखामध्ये ती आता रडत असते. ती आता रडून रडून चकनाचूर झालेली असते. इकडे मात्र अद्वैतला प्रचंड राग आलेला असतो. अद्वैत आता झटक्यान उठतो आणि लगेच मोठमोठ्या टांगा टाकत आता हॉस्पिटलच्या बाहेर आलेला असतो. त्याला तिथं सरोज दिसते आणि तो सरोजकडे जाऊन म्हणतो की अद्वैत आता सरोजला मोठ्यानेच म्हणत असतो, अगदी राक्षसी प्रवृत्तीची आहेस आहे तू, अगं काय केलंस ग हे, अगं खरेला तू ढकललंस खाली. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अरे अद्वैत काय बोलतोयस तू हे. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की मला सगळं सत्य समजलंय, मला सगळं समजलंय की आई तू काय केलंयस ते. अगं काय केलंय ग तुला त्या खरेने, अगं ती तिच्या पद्धतीने तिच्या गोष्टी तिच्या पद्धतीने करते ना, तुला काही त्रास देते का ती, आणि मग तू हे सगळं का केलं. अगं अद्वैत जेव्हा आता सरोजकडे आलेला असतो त्याला प्रचंड प्रचंड राग आलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा तो म्हणत असतो की आई अगं तू असं राक्षसी प्रवृत्तीसारखं कसं वागू शकतेस ग, अगं माणुसकी सुद्धा नाहीये का तुझ्यात. अगं त्या खरेने तुझं काय बिघडवलं होतं. जेव्हा तू असं त्याच्याशी वागली तेव्हा मात्र सरोज काय मान्य करायला तयार नसते की हे सगळं तिने केलंय. परंतु अद्वैत म्हणत असतो की अगं मला कलाने सांगितलंय, तिने सगळं सत्य सांगितलंय आणि मी सुद्धा आवाज ऐकला होता. तेव्हा कला मोठ्याने सरोज मॅडम म्हणाली होती आणि मला सगळं सत्य समजलंय आई, अगं किती खोटं बोलशील, अगं आता तरी खरं बोल. तेव्हा मात्र काही सरोज ऐकायला तयार नसते. तेव्हा मात्र अद्वैत आता फारच वाईट बोलायला लागतो आणि म्हणत असतो की आई अगं तुला वाटतंय तू माणसात राहिलीये, अगं राक्षस बनून गेलीयस, अगं तू राक्षस का बरं बनलीये माहितीये. अगं आतापर्यंत तू फक्त खरेला त्रास देत होती, परंतु आता तू खरेच्या पोटातलं बाळ सुद्धा मारलंस. अगं तुला वाईट नाही वाटत, अगं तुला लाज नाही वाटत, अगं तू काय केलंस, अगं जीव घेतलायस एका निष्पाप जीवाचा, आणि तू हे करायला नको होतं आई. मला अजिबात तुझं आवडलेलं नाहीये. मला खरं म्हणजे तुला आई कसं म्हणावं या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मला खरंच खूप वाईट वाटलंय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अद्वैत अरे ऐक, अरे मी काय सांगते ऐक. तेव्हा मात्र अद्वैत काय ऐकून घेत नसतो. अद्वैत फक्त म्हणत असतो की निर्लज्ज आहेस तू, नालायक आहेस तू, खरंच तू खूप स्वार्थी आहेस आई. अगं मला विश्वासच बसत नाहीये, हे सगळं तू केलंय. अगं काही वाटतंय का तुला, अगं तू जे केलंय ना ते माफ करण्यासारखं सुद्धा नाहीये. अगं मला असं वाटत होतं की माझी आई सगळ्यात ग्रेट आहे, माझी आई सगळ्यात चांगली आहे, माझ्या आईला आई पण कळतं. अगं तेव्हा सुद्धा नाही कळलं तुला आई पण, आणि आता सुद्धा कळत नाहीये. अगं या बिझनेसच्या गोष्टींमध्ये तुझ्यातल्या भावना हरवून गेल्या. अगं या वर्चस्वाच्या स्पर्धेमध्ये तू स्वतःचं आई पण हरवलंस. अगं एखादी आई दुसऱ्या जीवाच्या आईला मारायचा प्रयत्न करते. अगं तिच्या पोटामध्ये एक जीव होता, एक बाळ होतं, अगं तू तिचा जीव घेतलास. अगं नाही, हे फक्त एखाद्या चांगल्या मनाची आई कधीच करू शकत नाही. खरं तर तुझ्या मनामध्येच चांगल्या गोष्टी नाहीये, त्याच्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आई आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला, असं आता अद्वैत म्हणत असतो. अद्वैतला सरोज म्हणत असते की अरे तू कुणासाठी हे सगळं करतोय. अरे त्या एका मुलीसाठी, अरे ती रस्त्यावरून उठून आली आहे आणि ती आपल्या घरात येऊन आपल्या डोक्यावरती नाचते, तिच्यासाठी तू माझ्याशी इतकं वाद घालतोय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं आई तुझं मान्य आहे, मला ज्या गोष्टी झाल्या त्या चुकीच्या झाल्या, परंतु त्याच्यामध्ये माझ्या बाळाची काय चूक, तू माझ्या बाळाच्या जीवावरती कशी काय उठू शकतेस. आता मात्र अद्वैतला कला आणि तिच्या बाळाविषयी खूपच जास्त प्रेम असतं आणि ते आता सगळं इथे दिसत असतं. अद्वैत आता सरोजवरती एकही क्षण सोडत नसतो, एकही संधी सोडत नसतो बोलण्याची. आता अद्वैतचं जे भांडण आहे ते बघून आबाही तिथं आलेले असतात आणि सगळेजण तिथे जमा झालेले असतात. जेव्हा अद्वैत म्हणत असतो की कलावरती तू जे काही केले ना, प्राणघात खाल्ला, त्याच्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही, तेव्हा मात्र आबा येतात आणि म्हणतात की अरे अद्वैता काय झालं, तू इतकं काय चिडतोय आणि हे काय बोलू राहिलाय तू हे सगळं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे काय माहितीये का, ही जी आई आहे ना माझी, जिला मी आई म्हणतो, या हिने काय केलं माहितीये, कलाला ढकलून दिले, ढकलून तिने गुन्हा केलाय, खून केलाय माझ्या बाळाचा, असा अद्वैत आता रडत रडत म्हणत असतो. की आबा म्हणत असतात की काय काय बोलतोय सारे अद्वैत तू. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की मी खरं तेच बोलतोय, नाहीतर विचारा तिला हिने हे काय केलंय. हे सगळं माझ्या जीवनामध्ये दुःख आलंय आता.
माझं बाळ येणार होतं, मी किती खुश होतो, घरामध्ये तुम्ही किती खुश होता. तेव्हा मात्र आबा आता रडायला लागतात. आबा म्हणतात की काय झालं, हे सगळं कसं काय झालं. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अगं सरोज, सरोज अगं तू काय केलंस हे सगळं. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की मला काही बोलायचं नाहीये, मी चालले. तेव्हा मात्र अद्वैत आता सरोजचा हात पकडतो आणि तिला उभं करतो आणि म्हणतो की आता का गं, आता का चालली आहेस तू. अगं दुसऱ्यांवरती बोट उचलताना कधी विचार करत नाहीस तू. अगं ती खरे, प्रत्येक गोष्ट तुझी सहन करत असते, प्रत्येक गोष्ट तुझी ऐकत असते, तरी देखील तू तिच्या जीवावरती उठली, माझ्या बाळाच्या जीवावरती उठली. खरंच तुला लाज वाटत नाही का. आबा येतात आणि म्हणतात की सरोज, अगदी राक्षसी प्रवृत्तीचं वागणूक केली आहेस तू. राक्षस सुद्धा इतका वाईट वागत नाही, कुणाच्या बाळाच्या जीवावरती तो कधी उठत नाही, परंतु तू केलं, तू गुन्हा केलाय सरोज, गुन्हा. असं म्हणतच आबांनी आता जोरात सरोजच्या कानाखाली ठेवून दिलेली असते. सरोज आता काय करावं काय नाही तिला कळत नसतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा, माझा आता आईवरती विश्वास नाहीये. आमचा जो ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्यामध्ये सुद्धा आईचाच हात असणार. माझ्या गाडीचे ब्रेक कधीही फेल होण्यासारखी गाडी नाही आहे माझी. माझ्या गाडीचे ब्रेक फेल होण्याचं कारण तरी काय, मला आता ते सुद्धा बघितलं पाहिजे. आणि आता अद्वैतने लगेचच फोन करून मेकॅनिकला सांगितलेलं असतं की माझी गाडी जाऊन चेक करा, काय झालंय नेमकं, कसं काय ॲक्सिडेंट घडला, याचा सगळा रिपोर्ट पाहिजे मला. आणि सगळं सत्य माझ्या समोर आलेलं पाहिजे. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की अरे अद्वैत, माझे काही नाही आहे याच्यामध्ये. आता रोहिणी तिथंच असते. रोहिणी हे सगळं बघून हसत असते, कारण की तिला दिसत असतं की सरोजची इज्जत गेली आणि कलाचंही बाळ गेलं आणि आता कला सुद्धा हॉस्पिटलमध्ये. आणि हे माझ्यासाठी किती चांगलं आहे रोहिणीला वाटत असतं. आणि रोहिणी मात्र खूप खुश असते, परंतु आता रोहिणीला हादरा बसलेला असतो. अद्वैत जेव्हा मेकॅनिकला म्हणालेला असतो की माझ्या गाडीचे ब्रेक का फेल झाले होते ना, याचं कारण शोधून काढ आणि आता सगळं काही चेकअप होईल आणि या सगळ्या गोष्टी समोर आल्याच पाहिजे, असं जेव्हा अद्वैत म्हणतो त्यावेळेस मात्र रोहिणी घाबरलेली असते, कारण की रोहिणीनेच त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि सगळं सत्य पुढे येत आहे की काय, आता याची त्याला भीती वाटू लागते. तर रोहिणीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. रोहिणीने लगेचच राहुलला फोन केलेला असतो आणि त्याला सगळं सांगितलेलं असतं की तू काय करतोय तिकडं, रिकामटेकड्यासारखं इकडे तिकडे हिंडायचं सोडून दे आणि आता कामावरती लक्ष दे. त्या अद्वैतने त्या मेकॅनिकलला फोन केलाय आणि विचारायला लावलंय की त्या गाडीला काय झालं होतं, कोणी काही केलं होतं का, या सगळ्या गोष्टींचा तो शोध घ्यायला निघालाय. तू रिकामटेकड्यासारखा इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडफिरे करू नको आणि लगेचच जाऊन त्या मेकॅनिकला धर आणि त्याला असं सांग की ते ब्रेक खरंच फेल झाले होते. आता तू काहीतरी मॅनेज कर तिकडं, नाहीतर आपलं सत्य समोर यायला जास्त वेळ लागणार नाही. आणि मग सगळ्या गोष्टींची चौकशी झाल्यानंतर मात्र आपलं देखील सत्य फुटेल आणि मग मात्र कलाच या घरावरती राज्य करेल, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की ती कला पण वाचली आहे का. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की हो, तिला काय होणार आहे, तिला प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतो, ती पुन्हा जिवंत होते. खूप चिवट आहे ती. आता मला तिचा जीव घ्यावा असं वाटतंय, परंतु आता काही करू देखील शकत नाही, या हॉस्पिटलमध्ये आहे मी. त्यावेळेस मात्र राहुल म्हणत असतो की मी एक प्लॅन केला होता, सांगितलं होतं ना, मी त्या वॉर्ड बॉयला माझ्या ताब्यात घेऊन ठेवलंय. आता मात्र कलाचा जीव वाचणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. आता कलाचा सुद्धा जीव जाणार आणि कला सुद्धा ढगात जाणार, तू अजिबात टेन्शन घेऊ नको आई. मी सगळं प्लॅननुसार करतोय आणि या सगळ्या गोष्टीचा दोष मात्र कोणावरती येईल, तर तो येणार सरोजवरती. आणि हे सगळं आता राहुल म्हणत असतो. तेव्हा आता रोहिणीला खूप छान वाटत असतं. रोहिणीला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं, प्रचंड टेन्शन मध्ये असते ती. इकडे मात्र आबा प्रचंड चिडलेले असतात आणि म्हणत असतात की आता नाही, आता ऐकणार नाही मी, आता मिळणार तर फक्त शिक्षा मिळणार आणि ही शिक्षा आता तुला झालीच पाहिजे सरोज. आणि सरोज, तुला काय वाटलं मी प्रत्येक गोष्टी पोटात घेतो तुझ्या, परंतु आता नाही, ही शिक्षा आता तुला तर होणारच आणि मात्र तुला शिक्षा मिळणारच. तू अजिबात आता अद्वैतही रागवलेला असतो आणि तोही आता फक्त रडतच असतो, तोही खूप भावूक झालेला असतो. आबा म्हणतात की सरोज, आता तुला घरामध्ये प्रवेश नाही आणि आजपासून तुझा आणि आमचा सगळ्यांचा संबंध तुटला आणि आता तू विचार कर की तुला तुझं आयुष्य कुठं घालवायचं. आता तुझ्यामध्ये कोणी येणार नाही आणि आता फक्त आणि फक्त तू घराच्या बाहेर राहायचं, परत आम्हाला तुझं तोंडही बघायचं नाही, असं आता आबा म्हणालेले असतात. आणि आबा खूपच हार्श झालेले असतात आणि आबा म्हणत असतात की नाही, आणि असंही तुला सोडणार नाही, तुला आता आम्ही पोलिसांच्याच ताब्यात देणार आहोत, तू बघतच राहा आता तुझं काय होतं ते. तू वागलीस ना कलाशी वाईट, आता मात्र तुझ्या कर्माची फळं तुला भोगावीच लागणार. अद्वैतलाही आता फोन आलेला असतो. अद्वैतला
त्या मेकॅनिकचा फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब मी गाडीची चौकशी केली आणि गाडीच्या चौकशीमध्ये मला लक्षात आलंय की या गाडीचं ब्रेकचे कोणीतरी हुक काढून घेतले होते आणि त्याच्यामुळेच मात्र गाडीचा ब्रेक लागला नाही आणि तुमचा अपघात घडला. असं जेव्हा आता अद्वैतला सांगण्यात येतं त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की आई खरं बोल, हेही तूच केलंस ना, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट घडवण्यामागेही तुझाच हात आहे ना. अगं स्वतःच्या पोराच्या जीवाची सुद्धा तुला काळजी नाही आणि कसली आहेस ग आई तू. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की नाही अद्वैत, अरे मी तुझ्या जीवावरती असं कधीच करू शकणार नाही. हो मला मान्य आहे मी हे केलं, मी कलाला ढकलून दिलं, हे सुद्धा मला मान्य आहे. मी हा सगळा गुन्हा माझ्या डोक्यावरती घेते कारण की मीच केलं हे सगळं. परंतु अरे मी असं नाही केलं रे, मी तुझ्या जीवावरती नाही उठले रे. आता मात्र अद्वैत म्हणत असतो की मला आता तुझ्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास नाही आहे आई. अगं तू जे वागली आहेस ना हे कोणी दुश्मन सुद्धा वागू शकत नाही, इतक्या खालच्या थराचं वागली आहेस तू. तेव्हा मात्र सरोज सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही अद्वैत, अरे ते काही मी केलेलं नाही आहे. आता सरोजला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, म्हणजे अद्वैतचा ॲक्सिडेंट घडवण्यामागचं कोणाचा तरी हात होता, म्हणजे रोहिणीचाच हात होता. सरोज आता टेन्शनमध्येच येते आणि म्हणत असते रोहिणी म्हणजे अद्वैतच्या गाडीचा ब्रेक तू फेल केला होता. तेव्हा मात्र रोहिणी असं करत असते की जसं काय मला काही माहीतच नाही आणि अशाच भावनेमध्ये ती असते. अगं सरोज तू काय बोलतेस हे, मी अद्वैतच्या गाडीचा ब्रेक फेल करेल कसं शक्य आहे. तेव्हा मात्र संगीता तिथंच उभी असते आणि म्हणत असते की रोहिणी मॅडम अहो तुम्ही तो मेकॅनिक. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अहो तुम्ही गप्प बसा ना, आम्ही बोलतोय ना, तुम्हाला बोलायची काही गरज आहे का. तेव्हा आबा म्हणतात की नाही बोला तुम्ही वहिनीबाई. तेव्हा मात्र आता संगीता सांगू लागते की मी त्या दिवशी तिथं गेले होते, मला वाटलं की चोरच आलाय तो, म्हणून तो गाडी खाली होता. त्यावेळेस मात्र मी त्याला म्हटले की काय करतोय रे बाबा तू इथे. तेव्हा मात्र रोहिणी मॅडम तिथं आलेल्या होत्या आणि तो चोर सुद्धा त्यांच्या सोबत होता आणि असं मला चोर वाटत होता तो, परंतु मलाच रोहिणी मॅडम म्हटल्या की तो गाडी बघायला आलाय, गाड्या रिपेअर करतो तो. असं म्हटल्यावरती मात्र रोहिणीवरला सुद्धा डाऊट आता खरा झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय हे घरामध्ये, का म्हणजे काय काय कारण काय आहे, कलाच्या माझ्या जीवावरती का उठलेत घरातले सगळे, म्हणजे मीच घरात सेफ नाहीये, म्हणजे इतकं काही वाईट चाललंय या घरामध्ये. तेव्हा मात्र आबा प्रचंड चिडतात आणि म्हणतात की रोहिणी अगं तू हे केलंस. तेव्हा मात्र रोहिणीकडे आता काही पर्याय उरलेला नसतो. आता तो व्यक्ती जो असतो त्या व्यक्तीने सुद्धा आता त्या गोष्टी केलेल्या असतात आणि सोबतच आता संगीताने सुद्धा पुरावा म्हणून तिने सांगितलेलं असतं आणि संगीताचं हे बोलणं ऐकून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, म्हणजे रोहिणी आणि सरोज या एकत्र येत या सगळ्या गोष्टी करताय असं आता अद्वैतला वाटू लागतं आणि अद्वैत म्हणू लागतो की म्हणजे या घरामध्ये सगळे कारस्थानं जे घडताय याच्यामागे तुमच्या दोघींचा हात आहे. तर मला आधीपासूनच वाटत होतं, परंतु आता ते सगळं सिद्ध झालंय माझ्या डोळ्यांसमोर. पूर्वी मी कधी विश्वास ठेवला नाही माझ्या ह्या वाईट गोष्टींवरती, माझ्या वाईट या विचारांवरती, परंतु आता मला माझ्या डोळ्यासमोर जो काही प्रकाश पडलाय ना त्याच्यावरून मला एवढंच जाणवतंय की तुम्ही दोघी सुद्धा दोषी आहात. तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी आणि सरोज तुम्ही आता पुन्हा या घरामध्ये पाय ठेवायचा नाही. आता मात्र रोहिणीची सुद्धा हकालपट्टी झालेली असते आणि सरोजची सुद्धा. आणि आता दुसरीकडे अद्वैत आता कलाकडे गेलेला असतो आणि तो आता तिथे जाऊन सांगत असतो आत्याला, दोघांनाही बाहेर काढले या घराच्या बाहेर, त्यांनीच आपल्या जीवावरती खेळण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि कला तू आता अजिबात काळजी करू नको, तू आता सेफ आहे घरामध्ये, मी सगळा बंदोबस्त करून आलोय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत माझं बाळ आता फक्त कला एवढंच बोलत असते. कलाला आता डिस्चार्ज मिळालेला असतो, घरी देखील आलेली असते. सरोज आणि रोहिणीला मात्र आता रस्त्यावरती काढून दिलेलं असतं. रोहिणी आणि सरोज या आता रस्त्यावरतीच फिरत असतात आणि त्यांचे हाल भिकाऱ्यासारखे झालेले असतात. इकडे मात्र कलाला खूप जास्त धक्का बसलेला असतो. कला ही आता वेड्यासारखं करायला लागलेली असते. कलाचं बाळ गेल्यामुळे तिला प्रचंड दुःख झालेलं असतं. आता मात्र कलाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच्यामुळे तिच्या बोलण्यामध्ये मात्र वेडेवाकडे शब्द येत असतात आणि ती तिचं भान हरपून गेलेली असते. तिला बाळ गेल्याचं प्रचंड दुःख झालेलं असतं. कलाचं म्हणणं असतं की तुम्ही सरोज मॅडमला आणि रोहिणी मॅडमला घरी घेऊन या, परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो आणि आता नेमकं भयानक एक गोष्ट घडणार असते. ती गोष्ट नेमकी काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये पहिल्यांदा पार्ट 2 अशी कमेंट करा. आपण लगेचच पुढचा देखील पार्ट लगेचच चॅनलवरती अपलोड करू. नेमकं पुढं काय होतं हे जर तुम्हाला आधी जाणून घ्यायचं असेल ना तर मित्रांनो तुमच्यासाठी हा बेस्ट चॅनल आहे. त्याच्यासाठी
तुम्ही लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते लाईकचं बटन दाबायला विसरू नका. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.